and I'm blessed. Put it to the test. For the rest there ain't no contest. So what's next? Got me leveling up, I'm obsessed. I bring the fire like I'm possessed. My personnel and my clique is the best. There ain't no contest. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आपण बिल्ड करतो एक मिनी ॲक्वेरियम, मिनी फिश टँक. हे सुरू करण्या अगोदर फर्स्ट थिंग, थँक्यू सो मच सर्वांना ज्यांनी फर्स्ट व्हिडिओला, आपल्या फर्स्ट ब्लॉगला खूप सारा सपोर्ट, प्रेम दिल्याबद्दल. मी एक्सपेक्ट नव्हतं केलं तर इतकी रीच गेली. असंच सपोर्ट करत राहा. आणि मेन स्पेशली थँक्यू ज्यांनी फीडबॅक दिले कमेंटमध्ये आणि पर्सनल DM-मध्ये. तुमचे जे काय फीडबॅक होते त्यानुसार मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ट्राय करेन ते इम्प्रूव्ह करायला. सो थँक्यू सो मच. अँड यस, लेट्स कंटिन्यू. सो आज आपण एक मिनी ॲक्वेरियम बनवतोय. त्यासाठी मी क्लिप्स बघितल्या असाल, मी मल्टिपल गोष्टी गॅदर केल्यात. वॉटर टँक, फिशचं फूड, ब्लॅक सँड कलेक्ट केली आहे, रॉक कलेक्ट केलं आहे, एक ड्रिफ्टवूड आणलं आहे अँड LED लाईट आणले. सो हे सर्व मी आता कंबाईन करतोय. अँड एंड प्रोडक्ट म्हणून तुम्हाला दिसेल की बेटर ॲक्वेरियम सेट झाला आहे एक छोटा मिनी ॲक्वेरियमच्या हिशोबी. सो यस, कीप वॉचिंग. तुमसे ना हो पाएगा. सो आता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि मी आता या फिशला वॉटर टँकमध्ये टाकतोय. सो तो जो वॉटर टँकचं टेम्परेचर आहे त्याला तो मॅच करेल. आणि डिरेक्टली टाकत नाही, बिकॉज डायरेक्टली टाकल्यामुळे त्यांना थोडंसं एक पॅनिक अटॅकसारखं किंवा अनकम्फर्टेबल सिच्युएशन होते. तोपर्यंत बाकीच्या गोष्टी सेट करतो. सो आता जो तुम्ही फिश बघितलात त्याचं ॲक्च्युअल नाव आहे बेटा फिश किंवा फायटर फिश पण बोलतो त्याला. आम्ही त्याचं नामकरण पण करून टाकले, ते सांगतो तुम्हाला थोड्या वेळातच. सो हा बेटा फिश बेसिकली थायलंड साईडला ओरिजिनेट होतो. तिथे त्याची एकदम बेसिक ब्रीड असते. नॉर्मल कलर असतो जसा ॲव्हरेज फिशचा कलर असतो सिल्वर टाईपमध्ये. बट हे मॅनमेड फिशेस आहेत ज्यांनी ब्रीडिंग करून मल्टिपल कलरमध्ये ह्याचे ब्रीड्स आल्यात. सो ह्याचे खूप भारी भारी कलर्समध्ये कॉम्बिनेशन येतात. आणि एक अर्धा तासा, एक 20 मिनटं 30 मिनटानंतर त्याला पाण्यात परत सोडलं जेव्हा तो सेटल झाला असेल. अँड स्टार्टिंगला थोडासा तो एकदम नरम होता, असं वाटलं की तो रेडी नाही आहे फिश टँकसाठी. पण थोड्या वेळानंतर एकदम ॲक्टिव्ह झाला. सो हा फायनल रिझल्ट आहे. आम्ही 2-3 दिवसानंतर त्यामध्ये एक प्लांट ॲड केला. जावा फन नाव आहे या प्लांटचा. सो एक नॅचरल लुक येईल आणि एक बेटर एन्व्हायरमेंट बनेल फिशसाठी. सो या फिशचं नाव घटोत्कच ठेवलं आहे आम्ही अँड निकनेम जो आहे. सो एक फायनल रिझल्टमध्ये खूप भारी मिनी फिश टँक बनला माझ्या एंडनी. तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. मी जर आता असं कॅमेरा फिरवला आणि हायवे दाखवला तर माझी आई मला इतकी शिव्या घालेल आता की तू गाडी चालवताना हे का दाखवलं. त्यामुळे तू गपचूप आता कॅमेरा धर असा आणि तू जसं हायवे दाखव, नाही तर शिव्या पडतील मला. आता आम्ही चालू आहे अगेन जसकारला पॉवर लिफ्टिंग. हेवी संडे, सो कॉल्ड लाईट आमचं, नॉट सो हेवी. आमचा प्रथमेश कदम
74 कॅटेगरीचा बादशाह, वन मॅन आर्मी, बांधील निकल ले भाई तू. हाँ चल भाई चल निकल ले भाई निकल. सरांची वाट बघतोय. अपार्टमेंट दाखवू नाही शकत. स्पॉट डेड आहे मस्त आमचा. बघा प्रथमेश आणि माझी प्रॅक्टिस कशी तुम्हाला आवडते की नाही आवडत. आवडली नाही तरी आवडायला लागेल. काय बोलतो भाई? I'm getting stronger, step by step. The clock is ticking, but there's no time for regrets. I've been flying from town to town. ओके सो इथे आमचे नवीन नवीन जुने खिलाडू आहेत. फक्त ओळखपत्र दाखवायचं बाकी आहे. हा आहे नाव सांग तुझं. श्लोक संतोष शिंदे. आमच्या संतोष सरांचा लहान चिरंजीव आणि आमचा भाई प्रथमेश कदम सरांचा स्टुडंट. लास्ट ब्लॉगमध्ये हे लोक नव्हते. आता यांचा इंट्रोडक्शन म्हणून सरांकडे प्रॅक्टिस करा. सरांकडे प्रॅक्टिस करणं खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. तुझा एक एक्सपिरियन्स सांग की मी 60 kg 160 kg ओनली डेडलिफ्ट मारतो. इथं सरांकडे मी 200 kg पर्यंत डेडलिफ्ट मारतोय. आणि स्कॉटचं कंपॅरिझन सांग. कंपॅरिझन असं आहे की मी इथून 190 स्कॉट करत होतो तर मी आता तो 200 टू समथिंग स्पॉट्स करतोय विथ रेपिटेशन. सो असा सरांचा ग्रेट एक्सपिरियन्स विथ प्रथमेश. आणि हा सरांचा लहान मुलगा. तुझं काय आहे? तू काय करतोस? स्कूल. ओके सो वर्कआउट व्हिडिओ बोल. संतोष शिंदे की लाइक और सब्सक्राइब करो. Oh my God. इतने मेहनत करते हैं. व्हेरी राईट. जर जसं आता श्लोक शिंदेने सांगितलं आहे की संतोष सरांसाठी लाईक सबस्क्राईब अँड मॅक्सिमम शेअर होऊन दे आणि आमच्या प्रॅक्टिसला असंच प्रेम द्या. आता आम्ही निघतो आहे जसकारमधून. 2:30 वाजलेत. आम्ही कितीला आलेलो? 11 साडे. हे सर काय बोलतात बघ. काय सर? मी बंद करे दरवाजा. ओके सो आता इथे आम्ही जसकार गावाच्या बाहेर आहोत. आपलाच गाव. आणि 2:30 वाजलेत. कितीला? 11:30ला आलो तो वर्कआउट स्टार्ट केलेला.
स्क्वॉट डेट झाला, चांगलाच वर्कआउट झाला. तर व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही. आता नेक्स्ट प्रॅक्टिस प्रोबॅबली ट्यूजडेला होईल आणि आता हेवी झाला आहे तर ट्यूजडेचा पण असाच असेल ऑलमोस्ट, पण थोडेसे एक्सरसाइज वेगळे असतील. लेट्स गो. चलो सो बाय. पोस्ट वर्कआउट मिल. तर आता आम्ही उलवायला आलो आहे, सरांना सोडलं आहे. येताना शोधत होतो काहीतरी पियाला, पण पियाला काय भेटलं नाही. आणि आता आम्हाला एक मस्त एक पोस्ट वर्कआउट मिल ड्रिंक जे बोलता येईल ते आपल्या उलव्यातला उसाचा रसोला मिळाला आहे. 3 ग्लास, 1 2 3. आणि आमचं प्री इंट्रा आणि पोस्ट वर्कआउट आजचं होतं स्पॉन्सर्ड बाय पार्लेजी. प्रीला पण तेच खाल्लं, नाही प्रीला बॉन खाल्ले, इंट्रा आणि पोस्टला पार्लेजी खाल्लं. बट आमचा स्पॉन्सर पार्लेजी आहे, बॉन नाही. पण मला वाटतं ते एकाच ब्रँडचे आहेत, तर मग काय फरक नाही पडत. आणि काय विषय होता अजून मध्ये, हां आम्हाला श्लोकनी सरांच्या मुलांनी चकली वगैरे दिलं. तर असा आमचा हेवी वर्कआउट गुजरतो. आमच्याकडे ना BCAA ना EAA ना इंट्रा वर्कआउट्स, हे आमचे इंट्रा प्री सगळं हे असं असतं. सो आता जरा बोलतात ना, काय बोलतात, क्लासिक व्हर्जन ऑफ पॉवर लिफ्टिंग, जिथे असं हायफाय आणि उगाचाच शो ऑफ नाही चालत. जे आहे ते आहे रॉ क्लासिक. हा इक्विप पण करतो आम्ही, बट ते कॉम्पिटिशनमध्ये बाकी सर्व आमचा रॉ असतो. सो भैया 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 चेहरा दिखाओ, यहाँ पे चेहरा दिखाओ, हाय करो. भैया आपण बांधेल की मला ते. आणि चेअर्स. फारच नाही गद्दारी केली, बट ठीक आहे चेअर्स. आता चाललो आहे आम्ही अगेन पनवेलला. आणि रात्री होलीचं काय इव्हेंट वाईज रेकॉर्ड करता आलं तर करू. आजच हा लॉग रॅप करू. आणि की आज वर्कआउट सोडून मॉर्निंगला थोडा ॲक्वेरियम सेटअप केला तर तुम्ही बघितला असाल. आणि आता वर्कआउटचं आमचा स्क्वॉट ओके होता, बट डेडलिफ्ट चांगला झाला दोघांचा, प्रथमेश आणि माझा. तर लेट्स सी होळी स्ट्रॉंग.